चला चला सॉफ्टविन टार्वी वॉरियर्स आणि त्यांच्या क्षेत्ररक्षणला सजून घेतलेलं आहे. ते फक्त बॅट्समनची वाट बघतायत. एका साईडला मिस्टर रेड्डी, दुसऱ्या साईडला संदेश बुधर. भाऊ बघूया काय करतात. मध्ये नावाचं जाणारं नाव म्हणजे कुणाल. कुणाल बघूया राईट ऑफ राऊंड विकेट. ते डिग्रेच्या स्वरूपात एक धाव. पहिला चेंडू सुंदर कटवलाय. संघाचं खातं ओपन होतंय. एक बॉल एक. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सुंदर टॅक. इथे 2 धावा. 2 बॉल 3. 2 बॉल 3. तिसरा चेंडू आणि इथे सुंदर गोलंदाजी आणि कॅप्टन मात्र इथे परततोय. सूरज मात्र खुश होतोय. 3 बॉल. आतापर्यंत झालेल्या मॅचेस मध्ये पहिला बोर्ड काढला तर कुणाल. प्रणय बघूया काय करतात. अतिशय सुंदर फलंदाजी. ते पॅव्हलियन मधून सेट होऊन आलेत. बघूया काय करतात. पुढचा चेंडू. अरे अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. मालक मात्र जिंकलं होतं त्या मॅच मध्ये. मालक 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 अतिशय खराब क्षेत्ररक्षण. रमेश खापरे तुमच्याकडनं आम्हाला या अपेक्षा नाही आहेत. 2000 साली ज्याने मैदान मारलं होतं असे रमेश खापरे. आता मात्र त्यांना बॉल भेटत नाहीये. चला उच्च गोलंदाज सूरज बुधर स्वतः जबाबदारी घेते. आतापर्यंत केलेलं गचाळाचं फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग सगळं खापर त्यांच्यावर बोललं जातंय. मला असं वाटतं दोन्ही टीम आतापर्यंत एकही मॅच जिंकू शकलेला नाही आहेत असा माझा अंदाज. आणि ते सुंदर कटवलंय. आणि ते असले मालकांना मानलं पाहिजे. मालकांनी त्याची चांगली फिल्डिंग चौकार थांबवलं त्यांनी. चला पुढचा चेंडू. भाऊ आता मात्र इथे कॅच ड्रॉप होते. ओंकार गडसी. अतिशय सुंदर कटवलेला चेंडू. 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात ऋतिकेश गडसी. पप्पा मोर्या आता मात्र डिक्लेअर करतायत. सूरजांची सुंदर फिल्डिंग मात्र ते एक धाव थांबू शकले नाहीयेत. पंच काम आपलं चोख पार पडतायत कुणाल. अतिशय सुंदर. पंचांचा निर्णय इथे अंतिम आहे. स्टेप आउट नाही आहे. ब्रेक स्टेप आउट नाही आहे इथे. पंचांचे 6 डोळे त्या लाईन स्टेप आउटची वाट बघताय. पुढचा चेंडू अतिशय सुंदर कटवला चेंडू. मात्र रमेश खापरे यांच्या हातून काय तो बॉल सुटला नाहीये. त्यांनी असे सुंदर क्षेत्ररक्षण केले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी. शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन आले. 15 धावा. निर्णायक षटक घेऊन आले ते प्रेम खापरे, ज्यांच्यावरती OPL मध्ये सगळ्यात जास्त बोलू लागली असे प्रेम खापरे. बघूया काय करतात. सुंदर, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा संदेश गडसी. इथे मात्र त्या मालक ऐकत नाहीयेत. आणि इथे त्रिफळाचित होत आहेत. संदेश बुधर संघाला झटका बस.
इथे विकेट जाते संदेश उदर यांची. आता बॅटिंगला आलेत माही पुढे रिटर्न. अतिशय सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण सूरज गुजर. मात्र इथे सौरभ मात्र त्यांना काय बॉल भेटत नाहीये. चला पुढचा चेंडू प्रणय घडशी. अतिशय सुंदर पेटवला चेंडू. कुणालांचं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल आणि इथे मात्र चौका. आणि पंत लास्ट गो. कुणालांच्या टीमला जास्त घाई लागली मॅच संपवायची. अजून सुद्धा एक बॉल बाकी आहे. चला पुढचा चेंडू शेवटचा. मी जाते तर झोपायला. 20 रन. अतिशय सुंदर. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात पंत ऋतिक 2 धावा डिक्लेअर करतायत. 22. महेश गडशी फलंदाजीसाठी आले. कुणाल ओझरवाडीमध्ये गाजलेले नाव कुणाल ऑलराऊंडर. स्वतःच फलंदाजी क्षेत्ररक्षण बॉलिंग अतिशय सुंदर. पुढचा चेंडू बघूया. इथे मात्र पंच 9+2 अशा 3 धावा डिक्लेअर करतायत. संघाचं खातं ओपन होतंय. संघाची धावसंख्या 3 धावांनी वाढते. बघूया पुढचा चेंडू. दोन धावा. बघूया महेश गडशी काय करतात. इथे पुन्हा रमेश कापरे यांना विन होण्याची चाहूल लागले थोडीशी असं वाटतंय. रन मात्र वाढतायत. अतिशय सुंदर गोलंदाजी महेश. बघूया पुढचा चेंडू. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. कार्तिक कडशी डिक्लेअर करतात 1 धाव. पंडी. पुढचा चेंडू लास्ट गो. सुंदर पटवलं चेंडू. मला असं वाटतंय 4 धावा. अतिशय गटाळ क्षेत्ररक्षण भाऊ यांच्याकडून. सांगू तुम्हाला पण सांगू आम्ही. अजून एक चेंडू बाकी आहे. मोठ्या डिस्कशन नंतर आम्ही त्यापर्यंत पोहोचलो की एक चेंडू अजून टाकायचं बाकी आहे. बघूया महेश गडशी गुगलीचे बादशाह वॉर्नर. सुंदर पटवलं चेंडू. टिकण्याच्या स्वरूपात 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13 धावा. धावांचं लक्ष. 13 धावा झाल्यात. 12 चेंडू 10 धावा. बघूया महेश PNB. बघूया काय करतात. राईटला स्लो चेंडू. अतिशय पहिला बॉल. 9 चेंडू. पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा 9. मॅच संपवायला आलेले दिसत आहेत. पंतांचं काम करतात ते संकेत घडशी. पुन्हा एकदा 9. संकेत घडशी मात्र पंतांचं काम करतात मैदानामध्ये खेळता. 9. पुन्हा एकदा 9 असं मला वाटतंय. ते मॅच संपवत आहेत. कारण किती रन पाहिजे अजून. झालं इथे मला असं वाटतंय
चारवी वॉरियर्स यांच्या पदरामध्ये पहिला सामना जिंकले ते. आणि ते चला दुसरी मॅच जिंकले 23 रनांची गरज होती.